चालू, थँक्यू. थँक्यू कशासाठी? तू बाहेर अक्षरासाठी स्टँड घेतलास ना म्हणून. अहो म्हणजे काय, आपल्याच घरात येऊन त्या बायका काय वाटेल ते बोलत होत्या माझ्या सोनेला. बरं त्या बरोबर बोलत असत्या तरी सुद्धा मी तिची बाजू घेतली असती, पण त्या सगळं चुकीचं बोलत होत्या आणि ते सगळं बोलण्याचा त्यांना काही अधिकारही नव्हता, म्हणून मला बाजू घ्यावीच लागली. हेच या घरात घडत नव्हतं ग. अक्षराच्या बाजूने फक्त मी बोलायचो, पण आज तू सुद्धा बोललीस. म्हणजे काय, आपलं घर आहे, आपल्या सुनेची बाजू आपण नको का घ्यायला? माझं कर्तव्यच होतं ते. एवढं साधं नाही, पण हे साधं सरळ घडत नव्हतं आपल्या घरात. मला काय वाटतं सांगू चारू? आधी अक्षरा या घरासाठी एक आशेचा किरण घेऊन आली होती, आणि आता तू आलीस. आता आपलं घर उजळून निघेल. का आता परत तेच ते बोलायला आलीयस? मी सांगितलं ना मला एकटीला बसू दे म्हणून. इरा का चिडचिड करतेस ग? मी काहीही बोलायला गेले तरी तुला राग का येतो ग बाळा? कारण तू न विचार करता बोलतेस आहे. लग्नाच्या वेळेस जेव्हा तू घाई करत होतीस ना तेव्हा मी तुला खूप वेळा सांगितलं की आम्हाला सेटल होऊ दे, पण तू घाई केलीस म्हणून आम्ही लग्न केलं. आणि आम्हाला प्लीज सेटल होऊ दे, आम्ही नाही होत सेटल्ड. अगं येण्यापेक्षा देणी वाढली आहेत आणि त्यात तुला नातवंड खेळवायची आहे. इरा, आम्ही आहोत ना इरा. हा, का काळजी करतेस? आम्ही आहोत. आता हे काय? पैसे खर्चाला लागतील, ठेव. इरा नको नका चिडचिड करत जाऊस, शांत हो जरा. हे बघ इरा, नवीन नवीन संसार म्हटला ना की अडचणी ह्या येणारच, पण अशा अडचणींनी खचून जायचं नाही, कळलं? तुम्हाला काय जातंय बोलायला? अनुभव, अनुभव आहे इरा इतक्या वर्षांच्या संसाराचा. हे बघ, संसार हा नेटानी करायचा असतो. आज लवकर उठलास? हा, नाही लय लवकर नाही, अर्धा तास लवकर उठलो. आज फॅक्टरीत जायचं ना लवकर, तिकडे ते दहीहंडीचं. अरे हा, मी विसरलेच होते, आज दहीहंडी नाही का? विसरून कसं चालेल, मीच फोडणार आहे दहीहंडी. लवकर जाऊन जरा बघितलं पाहिजे पोरांनी कसं काय काय नियोजन लावले. तुम्ही दरवर्षी फोडता अंडी? हा, दरवर्षी लय मोठे नियोजन असते. किती तर असतात हो. मी काय म्हणते, तुम्ही नका जाऊ, तुम्ही नका रिस्क घेऊ. नकोच ते, तुम्हाला माहितीये ना दरवर्षी मोठी दहीहंडी करायच्या नादात किती अपघात होतात. अहो टेन्शन घेऊ नका, निष्काळजीपणे काही सुद्धा करणार नाही. सगळी शेफ्टी काळजी घेऊन करणार. बरं चला, लय फोन यायला लागले पोरांचे, मला पळलं पाहिजे. थांबा 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 थांबा, मी पटकन पूजा करून घेते, चहा नाश्ता करा आणि मगच. अजिबात नको, मला आता लेट झालाय, मी जातो, पहिल्यांदा पळतो. मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही दरवेळी असंच करता, बाहेर खातो म्हणता, बाहेरही खात नाही, घरी खात नाही. हो ऐका मस्तीन बाई, हो काय ऐकणार. सॉरी आई, तुम्ही घ्या. अगं नाही नाही, तू कर पूजा, कर. नाही नाही, असं कसं, तुम्ही करा ना. अगं नको, काय कर कर, तू पूजा कर. दिवे लागणीला आमची वेळ असते देवी बरोबर, माहित नाही वय. मॅडम, आमची देवी, आमचा येळ. आमच्या येळेत अडचण करत जाऊ नका, कळलं काय? काय ग, काय झालं? काय नाही. कर ना पूजा.
अहो पण पूजेचा मान तुमचा ना. अगं तू पूजा केलीस काय, मी केली काय? देवीची पूजा होणं महत्वाचं आहे. पण असं तुम्ही असताना नाही ग, असं काही नसतं. तू पुढची पिढी आहेस. हा, सगळ्या रीती, सगळ्या परंपरा तुला सांभाळायच्या. त्यामुळे आता हा मान तुझा आहे. कर. पण आई तुम्ही इथे असताना असलं काहीही वाटून घेऊ नकोस. देवीची पूजा होणं महत्वाचं आहे. हा क्या होय होय, हे काय 0 मिनिटात निघायचं लागले. पोचला ना समधी? आलो आलो, हा आलो. निघताय? सगळेजण जमले तिकडे वाट बघायला लागली. आज ते आहे ना दहीहंडीचं सगळं. ऐका ऐका, जास्त थर चढवू नका. फार उंचावर जाऊन नको फोडायला, रिस्क आहे त्यात. तुम्ही मला केव्हा बघितलं नाही ते दहीहंडी फोडताना, म्हणताना तुम्हाला टेन्शन आले. काय काळजी करू नका, मी सगळी काळजी घेऊनच ते करणार. काय नाही. नाही ते सगळं ठीक आहे, पण मला काळजी तर वाटणारच ना. कशाला? तिकडे त्या कुस्तीच्या फडात उतरलो होतो तेव्हा मी तुम्हाला काळजीच वाटत होती. काय झालं, जिंकलो ना शेवटी. काय टेन्शन घेऊ नका, कमवलेलं शरीर आहे, सगळं नीट होणार. आनंदाचा उत्सव आहे, त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? पण मी काय म्हणते की इतक्या उंचावर दही हंडी बांधायची काही गरज नाही. ती एक रीत आहे, प्रथा आहे, तर त्यात स्पर्धा नाही ना आणायची. कमी उंचीवर दही हंडी बांधा आणि फोडा ना. अगदी बरोबर बोलतेय चारू. म्हणजे उगाच उंचच्या उंच थर लावायचे आणि रिस्क घ्यायची, हे कशाला ना अक्षरा? काही गरज नाहीये. अगदी एक दोन थर लावून सुद्धा आपल्याला उत्सव साजरा करता येतो. म्हणजे लावले उंचच्या उंच थर आणि ते फोडताना काही देव न करू काही झालं तर ती जबाबदारी कोणाची? आणि अक्षरा, मी हे बोलतोय याचं कारण मला कळलंय की यावर्षी काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे दहीहंडी साजरा करण्याचा. म्हणून तुम्ही सांगा आता यासनी, आमच्या भानगडीत पडत जाऊ नका. तुम्ही सांगा चांगल्या भाषेत, तुम्हाला तसं जमते तसं. मी काय सांगायला जात नाही. सगळी पूर्वतयारी केल्याशिवाय तो कार्यक्रम करायला मी काही येणार नाही आहे. तिथे ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवलेली आहे. कशाला टेन्शन घ्यायला तुम्ही? अरे पण अधिपती, अपघात काही सांगून होतात का? मी तर म्हणते तू इतक्या वरती चढून दहीहंडी वगैरे फोडायची काहीच गरज नाहीये. तू जाऊच नकोस तिकडे. आपण घरच्या घरी दहीहंडी बांधू आणि तू फोड ना. ती रीतच तर पाळायची आहे ना. नाही, आता मी खरं सांगू का, तुम्ही कुणीच मला आता काहीच सांगायला जाऊ नका. मी सगळं विचारपूर्वक करतोय, एवढी खात्री बाळा. असं काय म्हणतोयस? आई आहे मी तुझी, मला काळजी वाटणारच ना. माफ करा, आमच्या आईसाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही. मी जरा आलेच. ए बाबा, दाखवा आता तुमची पावर काय दाखवायची ती. काम चोख झालं तर पैसे बी चोख मिळतील. काय जमल न इतका? हा दादा, दहीहंडी म्हणजे आमचा हातखंडा आहे. तुमचा असू द्यावा हातखंडा. संधी आहे माझ्यासाठी. या संधीचं बरोबर सोनं झालं पाहिजे. तुमच्या भावाच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे बरं का तुम्हाला. हा, अधिपतीने इतकं वाटोळं करून ठेवलाय, माझा पार अपमान करून ठेवलाय 4 लोकांनी. कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याचं तोंड पाहिलं ना, असा राग, म्हणजे तळ पाहिजे का मस्तकात जाते अशी. बरं जाऊ दे, ते सोडा. तुम्ही बरोबर तुमची माणसं पेरा. हा, तो बरोबर वरून खाली नेम धरून डोसक्यावर पडला पाहिजे. पार पडल्या गेमच वाजला पाहिजे. अलग आता त्याची काय गॅरंटी देता येणार नाही बरं का. अरे निदान हातपाय तरी तुटतील का नाही त्याचे? डोळा पांगळा तरी झाला पाहिजे तो. 6 महिने वर्षभराकरता बिछानाला तरी टेकून राहील का नाही तो? एवढं तरी जमल का? हा, ते करता येईल. नशीब. राहिला प्रश्न त्याच्या बापाचा. ते लुडबुड करायला लागलाय फॅक्टरी. पण ते सोडा. ते माझं मी पाहून घेईल काय तर. आता याच्या पोराची आपल्याला वाट लावायची. येत आहे का नाही धाना? ओय रम्या,
चाललंय तुझं? कुठं काय तुम्हीच म्हणलं होतं का नाही तुला काय करायचं ते कर तेच करायलो मी. वय पर जरा सांभाळून त्या अधिपतीच्या डोळ्यावर येलास काय करू नका नाही तर परत तुमच्याच अंगाशी येईल. अहो, लय गर्दी असणार आहे दहीहंडीच्या कार्यक्रमाला. बाहेरून बी दहीहंडी फोडायला गोविंदा लोक येणार आहेत. नका इतकं टेन्शन घेऊ तुम्ही. कोणाला बी दिसणार नाही मी तिथं. आणि हे आपले लोक आहेत ना विश्वासातले. हे बाबांनो कराल ना सगळे नीट काय? हो हो. काय करणार काय? जास्त काय नाही. अधिपती नेहमीप्रमाणे दहीहंडी फोडायला वर चढल का नाही त्याला खाली पाडायचा प्लॅन आहे आपला. त्याला खाली पाडण्याकरता आपण कुठल्या बी थराला जाऊ शकतो. ह्यो प्लॅन आहे वय तुमचा? हा. अरे असले 56 प्लॅन केलेत आम्ही. समजत ना वाचतोय तो. तो नाही का लय सावध असतोय. त्याला हलक्यात घेऊ नका. आणि आता दहीहंडी फोडायची म्हणल्यावर तो अजूनच सावध असणार आहे. स्वतःची सेफ्टी बघितल्याशिवाय तो काय दहीहंडीवर चढत नाही. त्यामुळे नाही का असले फालतू प्लॅन करू नका. तोंडावर पडाल. आता तुम्हाला विचारलं तुम्ही काय बोलत नाही. त्या टायमाला फोन झाला तर फोन बी उचलत नाही तुम्ही. तुम्ही सांगा आता काय करायचं ते. हे बघ तुला नाही का अशी काहीतरी ट्रिक करावी लागल ज्याच्यामुळे ह्यो ऍक्सिडेंट आहे असं वाटेल समजांना. हा पण म्हणजे त्यासाठी काय करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे एकदम वरच्या थराला नाही पण खालच्या थराला कोणाला तरी हलव. म्हणजे काय होईल त्याचा तोल जाईल आणि तो आपोआप खाली पडेल आणि आपल्याला पाहिजे तो रिझल्ट भेटेल. आता हे करायचं कसं? एवढी माणसं पेरावी लागतील. एवढी माणसं नाही तर आपल्याकडं. हा एवढी माणसं नाहीत आपल्याकडं. हो तुम्ही काय बी आमचा बरोबर प्लॅन चालू असताना मध्येच काही खुसपट काढू नका हो. नाही जमणार हे सगळं काही आम्हाला. जमवावं लागल. मी सांगते कसं जमवायचं. माझ्याकडे लय आयडिया आहे. ए परे याच्या मध्ये माझं नाव यायला नाही पाहिजे. रम्या कळलं ना? काय बी होणार नाही हो. तुमचं नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. नका टेन्शन घेऊ तुम्ही. आपल्या विश्वासातली माणसं आहे. अरे होईल ना सगळं काही नीट? हो हो. हा सांगते ऐका. अधिपती नाही का जेव्हा दहीहंडी फोडायला वर चढेल ना तेव्हा त्याला काहीतरी टोचलं पाहिजे. लागलं पाहिजे त्याच्या पायाला काहीतरी. म्हणजे काय होईल त्याचं लक्ष निघून जाईल. हा आणि मग तेव्हाच तुम्ही खालच्या माणसाला हलवा म्हणजे तो निसटल आणि खाली आपटल. नाही पण ते टायमिंग जुळून यायला पाहिजे का नाही? नाही जुळून आलं टायमिंग तर मग तुमचा प्लॅन बी आहे की? हा आमचा बी प्लॅन आहे. तुमचा प्लॅन बी हाय. माझा प्लॅन ये हाय. येतोय का ध्यानात? हा म्हणजे आमचा प्लॅन बी हाय. हा आता कसं शहाण्यावानी बोललंय. लागा तयारीला. अधिपती अधिपती प्लीज. झालं आला काय तुम्ही माग? आलात का म्हणजे कसं बोललात तुम्ही त्यांच्याशी? काय बोललो? अहो त्या तुमच्या काळजीपोटी काहीतरी सांगत होत्या. असं तोडून बोललात तुम्ही. आई आहे. बघा हेच मी सांगतोय. माणसाला एकडाव सांगितल्यावर कळलं पाहिजे. लईत लई दोनदा. तुम्ही तिसऱ्यांदा आता परत बघा तुम्ही त्यांची आणि आई साहेबांची तुलना करायला जाऊच नका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. तुम्हाला खोटी वाटते का हो त्यांची काळजी? नाही खरं तर तेवढी एकच गोष्ट शेम वाटली मला. आमच्या आई साहेब बी काळजीपोटी असंच म्हणायच्या. मी दहीहंडी फोडायला चाललो का नाही जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. या बी तसंच म्हणल्या. तेवढे एकच शेम वाटली. मग ऐकलं का नाही त्यांचं? खरं सांगू का मी आई साहेबांचं बी कवा ऐकायचं नाही माहित आहे का? कवाच ऐकायचं नाही. मी जायचो दहीहंडी फोडायला. यांचं कशाला ऐकू? अहो पण का आडमुठेपणा का करायचा? आई साहेबांची मी माहिती असायचो. मी सगळं माझ्या आनंदासाठी करायला लागलो. मग त्याच यायच्या बक्षीस समारंभाला बक्षीस द्यायला. मग त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार. मग दंगा. या वर्षी आता तसलं काही होणार नाही सगळं. हा तर आई साहेबांचा असा भर असायचा की सगळे रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे बाबा. म्हणताना मी हे करायला लागलोय. दरवर्षी जशी दहीहंडी करत आलोय त्याच्यात खंड पडायला नको. रीतीप्रमाणे होऊन दे. आई साहेबांची पण हीच इच्छा असणार त्या जिथे कुठं असतील. ठीक आहे पण तुम्ही जरा सांभाळून करा सगळं.
जास्त रिस्क घेऊ नका. हे असंच आईसाहेब काळजीपोटी हे असंच बोलायच्या. त्यासनी भ्या वाटायचं ना, एवढं मोठं दहीहंडीचं नियोजन ठराव तर लागतं. घाबरायच्या हो. त्यासनी जे सांगायचं तेच तुम्हाला मी सांगतो. मी सगळी सेफ्टी बघूनच सगळं करणार. सेफ्टी. हा, सेफ्टी बघूनच सगळं करणार. काय काळजी करू नका. आणि त्या बाईसनी बी सांगा लय लोड घेऊ नका म्हणा, एवढा काय इशे हार्ड नाही. काय हो, कसं बोललात बरं आता तुम्ही? बाई तुम्ही ज्यांना बाई म्हणताय त्या आई आहेत तुमच्या, त्यांनी जन्म दिलाय ना तुम्हाला. अहो पण मी त्यासनी आई मानतच नाही तर. अहो तुमच्या मानण्या न मानण्यानं काय फरक पडणार आहे? ते सत्य आहे. त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, त्या तुमच्या आई आहेत, हे कसं नाकारणार आहात तुम्ही? झालं, आणली काय तुम्ही हरदासाची कथा मूळ पदावर? बघा तुम्ही मोकळ्या जाऊ, तुम्ही त्यांच्या संग वाटेल ते नातं जोडा. तुम्ही त्यासनी आई म्हणा, मॅडम काय म्हणायचं ते म्हणा, मला सांगू नका. मी त्यासनी काय म्हणायचं आणि काय नातं जोडायचं तेवढं करा. येऊ काय? चारू तू वाईट नको वाटून घेऊ. जाऊ दे, त्याचं बोलणं नको मनावर घेऊ तू. असं नाही हो, पण हा मुलगा ऐकत का नाही? नुसती रीतच पाळायची आहे ना, मग ती कशी पाळली तरी चालते. जीवावर बेतेल असं वागायची काय गरज आहे? आणि तुम्ही पण थांबवलं नाहीत त्याला. चारू, अगं माझं ऐकतो का तो? माझं काही ऐकत नाही तो. आणि तू आता त्याला समजावलंस ना, बघितलंस ना. भुवनेश्वरी सुद्धा या बाबतीत त्याला समजावायची. दहीहंडीला जाऊ नका असं म्हणायची, तो तिचंही ऐकायचं नाही. आणि आता तर काय, भुवनेश्वरी गेल्याच्या दुःखात आहे तो. आता कुणाचं नाही ऐकणार. आणि यावर्षी तर जास्तीची तयारी केली आहे असं ऐकलं मी, म्हणून तर मी त्याच्याशी बोलायला आलो होतो. हो पण हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही त्याला थांबवलं नाहीतच. चारू, तू माझं नाही ऐकत. मी तेच तर सांगतोय तुला, तू नाही ऐकत माझं. जाऊ दे, तू नको काळजी करू. त्याला काही नाही होणार. काळजी तर वाटणारच ना. हॅलो हॅलो, ए थोडा आवाज वाढव रे माईकचा. तिकडे वा. अरे बाबा, ए अरे हंडी नीट बांधा. हॅलो 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 हॅलो, हा आवाज थोडं कमी करा. चला तिकडे वा. तयारी झाली ना सगळी? हा सगळी तयारी झाली. आता मला एक सांग, एवढे लोक येणार आहे, सेफ्टीचं काय केलं तू? सेफ्टीचं सगळं झालंय, ॲम्ब्युलन्स बाहेर उभी आहे. हा, एकदम भारी काम केलं बघ तू. आणि मला सांग, तू खाण्यापिण्याची व्यवस्था केलीस ना? हा, केटरर्स येणार आहेत ना, तिथं आले, ते सगळं लावलंय त्यांनी. बरं मला एक सांग, ढाकले सरकार कुठे आहेत? मी आता फोन केला होता, ऑन द वे आहेत. ढाकले सरकार आले, तिथं त्यांचं स्वागत करा. टाळ्या वाजवा. आपल्याच कार्यक्रमात आपलंच काय स्वागत करतो, राहू दे. सगळी सरकार तुमचा मान आहे, आम्ही केलंच पाहिजे तुमचं स्वागत. कसला मान आणि कसलं काय? ऐका, तयारी नीट झाल्या ना सगळी, पथका आलीत बरं काय. ती सेफ्टीची वगैरे सगळी काळजी घेतल्या ना ओंक्या? ॲम्ब्युलन्स बाहेर आली आहे, डॉक्टर पण रेडी आहेत. शाबास. हे बघा सरकार, तुम्ही आराम करा, तुमची एनर्जी सेव्ह करा. दहीहंडी तुम्हालाच फोडायची आहे, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही बसा शांत. नाही नाही नाही, आपल्याला आराम करून चालणार नाही. आपल्या कार्यक्रमात बाहेरनं लोक येणार, सगळं नियोजन सोय नाही. अरे अरे अरे, मला ना खूप अस्वस्थ वाटतंय. आपण तिकडे जाऊन येऊया का? तिकडे? हो. चारू, तिकडे जाऊन काय होणार आहे? उलट ती दहीहंडी प्रत्यक्ष बघशील तर जास्त टेन्शन येईल तुला. आपण त्याला थांबवू शकलो नाही. मी ना अक्षराशी बोलते, तिचं नक्की ऐकेल तो. अगं, अधिपती गेला का ग? हो. तू त्याला समजावलं नाहीस, त्याला थांबवलं नाहीस. हो आई, मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचा, पण त्यांनी नाही ऐकलं माझं. भुवनेश्वरी मॅडमचं पण ते ऐकायचं नाही. आपलं कसं ऐकतील? आणि तुम्ही काळजी करू नका, त्यांना ह्या गोष्टीत आनंद मिळतो. मग मलाही असं वाटलं की ठीक आहे ना, कशाला अडवायचं त्यांना. अगं, आनंद मिळतो म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालायचा? आई, तुम्ही नका काळजी करू, ते सगळं सेफली करणार आहेत. त्यांनी सांगितलंय मला तसं. अक्षरा, मी तेच तिला सांगत होतो.
अधिपती काही पहिल्यांदा दहीहंडी खेळत नाहीये. दरवर्षी खेळत त्याला काही नाही होणार. इतक्या वर्षात झालं नाही म्हणजे आता होणार नाही असं नाही ना. वेळ काय कधी सांगून येते. चारू, काय झालं? नाही काही नाही. भुवनेश्वरी नेमकं हेच म्हणायची. कोण आहे त्या भुवनेश्वरी? आल्यापासून मी त्यांचं नाव ऐकते, कितीतरी गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल. कुठे असतील त्या? आता ती कुठे असेल हे या क्षणी कुणालाच माहिती नाही. पण ती येईल की कवा ना कवा तरी. मग ती आल्यावर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? त्यांना कडकडून मिठी मारणार.